मंडळींनो, अजून दाताक मशेरी नाही पण फुकटचा आरशासमोर नाटका केल्याने आता घराकडे जाऊक निघालाय. पण या दिव्याच्या मंडळींची कमाल करूची लागतो. सकाळी 5:40ला CSMT ट्रेनला एवढी गर्दी की पाय ठेवूक जागा नाही. आणि मी एक दिवस लवकर उठलाय तर तोरो मिरवतय की 4 वाजता उठलाय 5 वाजता उठले तर घरा केलाय. आणि मंडळींनो, डबो करणं शक्य नव्हतं, चपाती भाजी, त्याच्यामुळे म्हटलं फोडणीचा भात टाकूया. तर भात करून घेतले, ते वेळेस थंडावलाय आणि नेहमीप्रमाणे कांदा टमाट्याची फोडणी टाकलाय आणि त्याच्यात भात घालून परतवून घेतलाय. तर मंडळींनो, गावावरनं आणलेले 2च करंजे बाकी होते, ते सुद्धा म्हटलं आता खाऊन घेऊया. आता करंजे डायरेक्ट दिवाळीत. तर खाऊन वगैरे मंडळींनो कामाक निघाले. वाटेत काका भिजत होते पावसात, त्यांना म्हटलं बाई छत्रेत येवा. तर दिवस संपून मंडळींनो आता संध्याकाळी दौरो असा चिंचू पोकळी. तर मंडळींनो, माझ्या माणसाक बरा नाही, त्याच्यामुळे ते का भेटाक जायत होतंय. पण भायखळ्यात उतारलाय, थंयसून स्लो पकडून उलटा चिंचू पोकळीत गेलाय. आणि मंडळींनो, हॉस्पिटल होता कस्तुरबा. पण मंडळींनो, हॉस्पिटलचं नाव घेतलं ना की मला धडकीच भरतं. तर वायच एक शेळाचं पाणी घेऊन गेलाय. तर तो वॉर्ड होतो वायच लांब. आणि मंडळींनो, त्या रस्त्यावर चिटूक चिंगडी नाही, मी, माझी सावली आणि तो शांत रस्तो जाम काळजात गोळवलो. तर चलत चलत जाऊन पोहोचलाय. माणसाक माझ्या भेटलाय, अर्धा तास थांबलाय थाय. आणि मंडळींनो, रवाच्या हिशोबात गेलाय, पण माझी तंगडा कापाक लागली, तसाच रिटर्न इलाय. मंडळींनो, संध्याकाळी 6 वाजता लावलेला मास्क रात्री 11:30 वाजता काढलाय. वाईच आंघोळ करून घेतलंय तेव्हा सडसडीत वाटला. म्हटलं आता 11:30 वाजता काय बनवू, त्याच्यामुळे भात केलाय, वाईटशी पिठी टाकलाय मंडळींनो. आणि भात, पिठी आणि तोंडाक लोणचा खाऊन घेतलंय. तर मंडळींनो, झोप नाही गावली ना तर सरबरीत झाल्यासारखे होतं. तर जेवलंय वगैरे, भांडी आवरले आणि आता झोपतंय. तर आपण फक्त 4 तासासाठी, कारण परत सकाळी 6 वाजता उठा.